नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज काय बोलू असा प्रश्न माझ्या समोर पडलाय. बोलावं, नाही बोलावं. नाही बोलावं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा विषय आल्यावर तुम्ही बोलत नाहीत असा नेहमीचा आरोप होणार आहे. बोलू तर काय बोलू असा माझ्या समोरचा प्रश्न आहे. पण तरीही ठरवलंय या विषयावर बोलायचं आहे. आणि म्हणूनच याचं शीर्षक हमाम में सब नंगे है असं केलंय. अंघोळीला जाताना प्रत्येक माणूस अंगावरची वस्त्र काढूनच अंगावर पाणी घेतो ना, म्हणून हमाम में सब नंगे होते है असं म्हणायची पद्धत आली. जशी रोज सकाळी अंघोळ करावी लागते ना, तसा प्रत्येक माणूस या विषयामध्ये लिप्ताय की काय असा प्रश्न पडलाय. एका वृत्तवाहिनीनं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे खासगी हॉटेलातील व्हिडिओ व्हायरल केलेत आणि सांगितलंय की बघा प्रत्येक जण कसा वागत असतो. चला, किरीट सोमय्या या प्रकरणामध्ये चूक वागले असतील तर त्यांना त्याची शिक्षा मिळायलाच हवी. पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात येते आहे की कोणाकोणाची प्रकरणं निघतायत आणि कोणाकोणाची झाकली जात आहेत. मला पहिल्यांदा सुरेश भटांची कविता तुमच्या समोर सांगायची आहे. कविता तुमच्या समोर स्क्रोल होऊन जाईल देखील, कारण ती कळणं आवश्यक आहे म्हणून. हेही असेच होते, तेही तसेच होते. हेही असेच होते, तेही तसेच होते. आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. केले न बंड कोणी, केले न बंड कोणी, त्या घोषणाच होत्या. बंड करण्याच्या फक्त घोषणा. ज्यानी उठाव केला तेही घसेच होते. माणसानं नाही, घशाने केलाय. ज्यानी उठाव केला तेही घसेच होते. पुढची ओळ तर खूप सुरेख आहे. आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा. आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा. सारे उगाळलेले ते कोळसेच होते. एखादं लाकूड हाती लागलंय म्हणून चंदन समजून उगाळावं तर ते कोळसाच निघतं. आणि कोळसा उगाळल्यावर काय निघतं तर फक्त काळा रंग. जो काळा रंग या माणसांच्या तोंडावर लागलेला असतो. कोणाविषयी बोलू, कोणाविषयी सांगावं. जोवर उपयोगिता आहे ना तोवर सगळं झाकून राहतं. आणि जेव्हा ही उपयोगिता उपद्रवाच्या पातळीवर जाऊ लागते तेव्हा ते उघडं होऊ लागतं. वापर करून झाला की मग उघड करायचं आणि फेकून द्यायचं ही पद्धत झाली आहे. ज्याचा गेम करायचा आहे त्याच्यावरच नेम धरला जातो, हे लक्षात घ्या. नाही तर तुमचं आमचं सेम असतं, प्रेम प्रेम असतं, असलंच काही बोललं जातं. म्हणजे ज्याचा गेम करायचा आहे त्यालाच उघड केलं जातं, बाकीच्यांना नाही. काही उघड झालेले झाकून सुद्धा ठेवले जातात, हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मी उगाच बोलतोय असं नाही. मला या प्रकरणामध्ये किरीट सोमय्यांची बाजू घ्यायची नाही आहे. तुम्ही तो कायद्याचा बोला चित्रपट बघितलाय, ज्यामध्ये मकरंद अनासपुरे खोटा वकील असतो. म्हणजे वकिलीची परीक्षा पास झालेला नसतो, त्याला वकिलीची सनद मिळालेली नसते आणि आपल्या भाच्यांना अपघाताच्या खुनाच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी तो कोर्टाच्या समोर काळा कोट आणि टाय घालून उभा राहतो दुसऱ्याचा आणून. केस मकरंद जिंकण्याच्या स्थितीमध्ये असतो आणि त्याच वेळेला नेमकं त्याची डिग्री सनद खोटी आहे हे उघड पडतं. जेव्हा ते उघड पडतं तेव्हा कोर्ट त्याची केस हरली असं ठरवतं. आणि मकरंद त्यावेळी जे बोलतो ते फार महत्वाचं आहे. तो म्हणतो माझी डिग्री खोटी आहे म्हणून मी मांडलेली तथ्य खोटी आहेत असं नाही होत, ती ऑलरेडी सत्य सिद्ध झाली आहेत. म्हणजे मी खोटारडेपणा पांघरला आहे म्हणून मी मांडलेल्या गोष्टी असत्य आहे असं होत नाही.
खोटारडेपणाची झूल पांघरून सत्य मांडल्याबद्दल मला शिक्षा जरूर मिळावी, पण माझ्या सत्याला नाकारता येणार नाही. किरीट सोमय्या कोणत्याशा व्हिडिओ क्लिपच्या प्रकरणात अडकले म्हणून आजवर त्यांनी मांडलेले विषय चूकच होते असा त्याचा अर्थ होत नाही. अर्थात यावरही किरीट सोमय्यांना लढावं लागेल, उत्तर द्यावं लागेल आणि त्याचा खुलासा करावा लागेल. माझा दुसरा मोठा प्रश्न आहे, किरीट सोमय्या हे या प्रकरणामध्ये अडकलेले एकमेव व्यक्ती आहेत का? म्हणजे भाजपच्याच वर्तुळात सांगायचं झालं तर अगदी सुरुवातीला संजय जोशींचं सीडी प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर भाजपच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाचा व्हिडिओ कांडही गाजला होता. अजूनही ती महिला सरळ सरळ समोर येऊन आरोप करते. यासोबत भारतीय जनता पक्षाच्याच परभणीच्या जिल्हाध्यक्षाचं व्हिडिओ कांडही गाजलेलं होतं. म्हणून मी म्हणालो, हेही असेच होते, तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते. भाजपच्या परभणीच्या जिल्हाध्यक्षाला कायम ठेवल्या गेलं, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाला पदावरून हटवल्या गेलं. किरीट सोमय्या कदाचित या राजकीय भूमिकेतून बाजूला जातील. मला तर किरीट सोमय्यांचं आश्चर्य वाटतंय. किरीट सोमय्या सुरुवातीला शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलायचे, ते मुलुंडचे खासदार होते. त्यानंतर किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं गेलं. किरीट सोमय्यांनी आपला लढा कायम ठेवला. पुढे किरीट सोमय्या पुन्हा रेसमध्ये यायची वेळ आली आणि ज्यांच्यावरती आरोप केलेत ते सगळे आत गेले किंवा आत जायच्या स्थितीमध्ये आले. आत जाता येऊ नये म्हणून ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले आणि गेम किरीट सोमय्यांचा झाला. बघा, ज्यांच्यावर गेम करायचा आहे त्यांच्यावर नेम धरायचा असतो, हे गणित नक्की आहे. अर्थात यात दोषी किरीट सोमय्या आहेत म्हणून बाकीचे दोषी होते की नव्हते याचाही विचार करायला हवा. काय झालं? गबरू शेठ, आठवतंय ना गबरू शेठ? या गबरू शेठचं काय झालं? या गबरू शेठमुळं पुण्यामध्ये एका तरुणीनं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हत्या की आत्महत्या असा प्रश्न आजही विचारला जातोय. पडला पडदा त्या प्रकरणावरती. त्याचेही काही ऑडिओ कॉल्स व्हायरल झाले होते, काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. काय झालं? ज्याचा गेम करायचा आहे ना त्याच्यावर नेम धरला जातो, हे लक्षात ठेवा. गबरू शेठचं काही झालं नाही. आताशा कोणाला करुणा देखील येत नाही. सोलापूरचा देशमुख आनंदात वावरतो. ना दिल्ली ना मुंबई वालों की पिंकी हे पैसे वालों की असं म्हणणारी पिंकी उर्फ राहुलची रिंकी. काय झालं या प्रकरणाचं? त्याचेही बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले होते. किती नावं सांगावी? अहो, याला झाकावं तर हा उघडा पडतो, त्याला झाकावं तर हा उघडा पडतो. खरं सांगू, चारित्र्याचा प्रश्न शेळीच्या शेपटीसारखा झालाय. चारित्र्याची व्याख्या व्याप्ती ही शेळीच्या शेपटीसारखी झाली आहे. ना इज्जत झाकतीये ना माशा उठतायत. काहीही होत नाही. याचा वापर होतो तो फक्त एखाद्याचं आयुष्य संपविण्यासाठी किंवा एखादीचं आयुष्य संपविण्यासाठी. प्रेम, व्यवहार, लैंगिक संबंधातील व्यवहार, तात्कालिक उपयोगिता, या सगळ्या गोष्टी कोणालाच चुकलेल्या नाही आहेत, कोणालाच. म्हणजे संदीप खरेंच्या त्या 2 कविता पुन्हा पुन्हा सांगाव्या वाटतात. प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी, प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी. प्रत्येकाच्या पायामध्ये ही एक बेडी आहे. कारण कधी भावनेच्या भरात, कधी अत्यावश्यक गरजेतून व्यवहाराचा भाग म्हणून, तर कधी डावपेचांचा भाग म्हणून कोणाला ना कोणाला जाळ्यात अडकवलं जातं. कधी एखादी हरिणी जाळ्यात सापडते तर कधी एखादा वाघ स्वतःच शिकार होऊन जाळ्यामध्ये अडकून पडतो. ज्यावेळी हे सगळे संबंध होत असतात, सगळे
त्यावेळी त्यात व्यवहार असतो, प्रेम असतं किंवा भावनेचा उत्कट क्षण असतो. त्यावेळी जे देवघेव असते, लाभ घेण्याची प्रवृत्ती असते, ते त्यावेळी देवघेव, व्यवहार, लाभ घेणे, लाभ देणे या पातळीवरचं असतं. पण पुढे जेव्हा वेळ बदलते, जेव्हा हे चित्रित होतं, जेव्हा हे कैद होतं, लाभ मिळत नाही, व्यवहार पूर्ण होत नाही, अथवा हे सगळे संबंध एका वेगळ्या व्यवहारातून ठेवलेले असतात किंवा नाती पुढे जात नाहीत, हे जेव्हाही होतं तेव्हा अशी प्रकरणं उघडी होत असतात. माझा अजून एक दावा आहे, या सगळ्या क्षणांना मी खाजगी क्षण म्हणतो. व्यक्तिगत एखाद्याच्या शयनकक्षात मीडिया, तो सोशल असो की मेनस्ट्रीम मीडिया असो, प्रिंट असो की अजून कुठला, ते फेसबुक असो, ते व्हॉट्सअप असो, ते यूट्यूब असो की कोणतं न्यूज चॅनल की कोणतं वर्तमानपत्र अथवा एखादं पोर्टल, शेजघरात आणि माझघरात जाण्याचा अधिकार कोणालाच नसतो. एखाद्याच्या बेडरूममध्ये कॅमेरा घुसवून त्याचं चित्रीकरण करणं गुन्हा आहे. ते चित्रीकरण टेलिकास्ट करणं गुन्हा आहे. ते चित्रीकरण बाहेर पाठवणं गुन्हा आहे. फॉरवर्ड करणं गुन्हा आहे, बघणं गुन्हा आहे, ठेवणं गुन्हा आहे. तरीही हा गुन्हा राजरोसपणे केला जातो, राजरोसपणे, आणि उघड केलं असं सांगितलं जातं. आजवर अशा व्हिडिओला अॅनालायझरनं ना दाखवलंय ना कधी दाखवणार आहे. कारण मुळात ही दाखवून मिटक्या मारायची गोष्टच नाही आहे. ही मानवाची अशी विकृती आहे की ज्या विकृतीला कधी कॅमेऱ्यात कैद करायला नको, आणि खास करून एखाद्याचं उट्ट काढण्यासाठी, हिशोब करण्यासाठी तर कैद करायला नकोच. भावना तुटली म्हणून, व्यवहार पूर्ण झाला नाही म्हणून जर हे सगळं असं केलं जात असेल तर उद्या या देशातील कोणताही व्यक्ती मागे राहणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची काही ना काहीतरी प्रकरणं आहेत. मी अशा पुरुषांना लिंगपिसाट म्हणताना, एक वाक्य हे बोलत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक पुरुषाच्या सोबत एक स्त्री देखील असते आणि ती त्यावेळी या प्रकारामध्ये सहभागी असते. तेव्हा ते सहमतीनं चालू असतं, आणि जेव्हा सहमती संपते अथवा वाद होतो तेव्हा मात्र हे सगळं त्याच्या अंगावर काहीतरी भयंकर म्हणून कोसळतं. फरक फक्त इतकाच आहे की मिटक्या मारण्यासाठी माणूस मोठा असावा लागतो. मग गबरू शेठ काय, करुणाकर काय, सोलापूरवाले काय, परभणीवाले काय, रशियन व्हिडिओ काय, किंवा आत्ता जे नितेश राणे ज्यांच्याविषयी बोलतात ते व्यक्ती काय, पिताश्रीवाले काय, मातोश्रीवाले काय, दादाश्रीवाले काय, नानीश्रीवाले काय, नानाश्रीवाले काय, कोणतेही यातून सुटलेले नाही आहेत. कोणीही सुटलेलं नाही आहे. आज ज्याचा दिवस आलाय त्याची चर्चा होते आहे, त्याची बदनामी होते आहे. त्यामुळं पुढची काही दिवस नवा बकरा येईपर्यंत किरीट सोमय्यांचे असतील, त्यांना हे सहन करावं लागणार आहे, याचा खुलासा करावा लागणार आहे. आणि जमलंच पुढच्या आयुष्यात त्यांचं राजकीय आयुष्य शाबूत राहिलं तर मनात असेलच ती विकृती, तर ती दाबून ठेवावी लागणार आहे, झाकून ठेवावी लागणार आहे कॅमेऱ्यापासून. कारण आहार निद्रा भयमैथुनंच समान भेदत पशुभिद नराभ्याम. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे पशु आणि नरांचे समान भेद आहेत. एकच मनुष्यत्व हा गुण वेगळा असा आहे जो माणसाला पशुपासून वेगळा करतो. हे मनुष्यत्व म्हणजे करो लेकिन छिपके छुपाके. सोमय्यांना एवढं जमलं नाही, कळलं नाही, एवढाच त्यांचा दोष. बाकी जितक्या शिवाया सोमय्यांना द्यायच्या आहेत तितक्या देऊच या, पण त्यासोबत मागच्या सगळ्यांना विसरून चालणार नाही. नमस्कार.